स्मार्ट माननीय बाळासाहेब ठाकरे ग्रामीण कृषी व्यवसाय परिवर्तन प्रकल्प स्मार्ट अंतर्गत ही सभा म्हणा, प्रशिक्षण म्हणा, हे आयोजित केलेलं आहे. आजच्या या प्रशिक्षणाकरिता आपल्या उपविभागामार्फत म्हणजे आपले जे 4 तालुके आहेत, पुसद, उमरखेड, दिग्रस आणि महागाव, या 4 तालुक्यातल्या ज्या काही शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, त्या शेतकरी उत्पादक कंपन्याकरिता हा जो जागतिक बँक अर्थसहाय्यित स्मार्ट नावाचा प्रकल्प आलेला आहे. या प्रकल्पामध्ये अर्ज करण्यासाठी जसं आपण मागच्या वर्षी ऑनलाईन अर्ज करून घेतले होते कंपन्यांचे, तसं आता यावेळेस कसं आहे की ऑफलाईन अर्ज सादर करायचे आहे. म्हणजे त्या ऑफलाईन अर्ज एक 3 पानाचा अर्ज आहे आणि त्या 3 पानाच्या अर्जासोबत तुम्हाला जे काही समजा या योजनेमध्ये पात्रतेचे निकष आहेत, त्या निकषाची पूर्तता करणाऱ्या कंपन्या आपले जे काही डॉक्युमेंट्स लागतात ते डॉक्युमेंट्स जोडून अर्ज करू शकतात. तर आजच्या या प्रशिक्षणाकरिता आपल्याला या स्मार्ट योजनेअंतर्गत माहिती देण्यासाठी आपल्या पुसदचे मंडळ कृषी अधिकारी आदरणीय NS राठोड सर हे आपल्याला तज्ञ प्रशिक्षक म्हणून लाभलेले आहेत. ते आपल्याला या प्रकल्पाबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. तर सरांना मी विनंती करतो की या प्रकल्पाअंतर्गत जे काही माहिती आपल्याला शेतकरी उत्पादक कंपनीच्या सर्व सभासदांना द्यायची आहे, ती आपण सुरुवात करावी. सोबतच BTM ATM लोकांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी आपल्या तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील ज्या काही उत्पादक कंपन्या असतील, त्यांचे सदस्य जॉईन व्हायचे राहिले असतील प्रतिनिधी, तर त्यांना सुद्धा जॉईन करून घ्यावे. धन्यवाद. NS सर. हा, धन्यवाद मोरे दादा. सर्वांना नमस्कार. आज आपण या ठिकाणी माननीय बाळासाहेब ठाकरे ग्रामीण कृषी व्यवसाय परिवर्तन प्रकल्प अर्थातच स्मार्ट आपल्या उपविभागाअंतर्गत जे काही शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झालेल्या आहेत, त्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सर्व अध्यक्ष, सर्व सन्मान्य सचिव, कृषी विभागातील सर्व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आपल्या उपविभागातील अधिकारी कर्मचारी जे या प्रशिक्षणासाठी उपस्थित आहे, त्या सर्वांचं या ठिकाणी मी या प्रशिक्षणाच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या मराठीमध्ये एक सुभाषित आहे, काळी असो वा तांबडी, काळी असो वा तांबडी अन्न उपजवी माती, वशी श्रमात श्रीमंती, श्रम माणसाच्या हाती. आपण बघत आहोत की दिवसेंदिवस सारं काही स्मार्ट होताना दिसत आहे आपल्याला. सुरुवातीला आपला TV स्मार्ट झाला, त्यानंतर आपला मोबाईल स्मार्ट झाला, पाठोपाठ किचनही स्मार्ट झाला. आता ह्या स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून स्मार्ट होण्याची बारी आपली आहे आणि त्यासाठीच हा स्मार्ट प्रकल्प जो आहे तो आपल्यासाठी एक चांगली सुवर्ण संधी म्हणून आलेला आहे. तर स्मार्ट म्हणजे काय? आता स्मार्ट म्हणजे 2 गोष्टी आहेत, स्मार्ट असणे आणि स्मार्ट दिसणे. ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर स्मार्ट असण्याला महत्व आहे, स्मार्ट दिसण्याला महत्व नाही. कारण की दिसणे हे बाहेरून असते आणि असणे हे आतून असते. त्यामुळे हा प्रकल्प जर बघितला आपण तर खरोखरच हा प्रकल्प नावाप्रमाणे अगदी स्मार्ट आहे. स्मार्टचं जर आपण लॉंग फॉर्म जर बघितलं तर SMART ही 5 लेटर मिळून स्मार्ट हा शब्द तयार झालेला आहे. तर स्मार्टचा लॉंग फॉर्म जो आहे मित्रांनो तो आपण समजून घ्यावा, कारण की हा संपूर्ण प्रकल्प जो आहे अगदी स्मार्ट आहे. तर स्मार्ट म्हणजे काय? त्याचं मराठीत नाव जे आहे माननीय बाळासाहेब ठाकरे ग्रामीण कृषी व्यवसाय परिवर्तन प्रकल्प. त्याच्यामध्ये एक शब्द आलेला आहे परिवर्तन. आणि खरोखर ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून जे काही आपल्या समुदाय आधारित संस्था आहे, आता समुदाय आधारित म्हणजे काय की आपले वेगवेगळ्या जे शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, जे महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्थापन झालेले त्यांचे जे CMRC आहे, नंतर माविम जे आहे आपलं महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान MSRLM ज्याला म्हणतो आपण, त्याच्या अंतर्गत स्थापन झालेले जे क्लस्टर लेवल फेडरेशन आहेत, त्यांचे जे गट आहेत, अशा जे आहेत समुदाय आधारित संस्था, त्यांच्यासाठी हा प्रकल्प आहे. CBO आधारित हा प्रकल्प आहे. तर स्मार्ट म्हणजे काय? तर S स्टँड फॉर म्हणजे S चा अर्थ काय आहे की स्पेसिफिक. म्हणजे हा जो प्रकल्प आहे तो फक्त शेतकरी समुदाय आधारित संस्था म्हणजे जे काही मी आता सांगितलं तुम्हाला, जे समुदाय आधारित संस्था आहे त्याच्यासाठी आहे. म्हणजे हा प्रकल्प जो आहे तो स्पेसिफिक आहे. S स्टँड फॉर स्पेसिफिक. त्याच्यानंतर M स्टँड फॉर मेजरेबल.
मेजरेबल म्हणजे काय की आपल्याला ह्याचे जे परिणाम आहे ते मोजता येणारे आहे. आपण त्याला मोजू शकतो, त्याचं इव्हॅल्युएशन करू शकतो. नंतर हे येते, हे स्टँड फॉर अचिवेबल. हा जो प्रकल्प आहे निश्चितच येत्या 7 वर्षामध्ये, एकूण प्रकल्पाचा जर कालावधी आपण बघितला तर 2020-21 ते 26-27 असा 7 वर्षाचा हा प्रकल्प आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवणार आहोत. तर हा जो प्रकल्प आहे आपण निश्चितच येत्या 7 वर्षामध्ये आम्हा सर्वांच्या सहकार्याने आपण साध्य करणार आहोत, अचीव करणार आहोत. त्याच्यानंतर येते आर, म्हणजे आर स्टँड फॉर रिअलिस्टिक. म्हणजे खरोखर हा प्रकल्प आपला जो आहे तो काही आपला कल्पना विश्व आहे किंवा काहीतरी आपलं वेगळी परिकल्पना आहे तसा नाही आहे. तर हा निश्चितच हा खरोखर जे काही स्मार्टचे प्रिन्सिपल आहे त्यावर आधारित हा रिअलिस्टिक आपला प्रोजेक्ट आहे. आणि टी स्टँड फॉर टाइम बाउंड. म्हणजे ह्याला जसं मी सांगितलं की 7 वर्षाची ही कालमर्यादा आहे. आपल्याला हा जो जागतिक बँक अर्थसहित हा जो प्रोजेक्ट आहे येणाऱ्या 7 वर्षामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये सगळ्यांच्या सहकार्याने यशस्वीपणे राबवायचा आहे. तर असं हे स्मार्ट. दुसरं स्मार्टचा अर्थ आहे की स्टेट ऑफ महाराष्ट्र रुरल ऍग्री बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट. म्हणजे जे मी मराठीत सांगितलं, माननीय बाळासाहेब ठाकरे ग्रामीण कृषी व्यवसाय परिवर्तन प्रकल्प. तर कृषी व्यवसाय परिवर्तन हे 3 शब्द जर बघितले आपण तर ह्याच्यामध्ये असं विपरीत आहे की ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून जे काही आपले सीपीओ आहेत म्हणजे समुदाय आधारित संस्था आहेत त्यांनी एखादा शेतीशी निगडीत व्यवसाय आपल्याला उभारायचा आहे आणि त्या व्यवसाय उभारून त्याच्यातून परिवर्तन करून आपण शेतकऱ्यांची आपल्याला उन्नती साधायची आहे. तर असा हा खरोखर जो प्रोजेक्ट आहे स्मार्ट प्रकल्प आपल्यासाठी आलेला आहे. तर याचे सर्वप्रथम जे आहे आपण असेल तर त्याचं एक ठराविक उद्दिष्ट असते. तर हा जो संपूर्ण प्रकल्प आहे तर वेगवेगळे घटक कोणते असणार आहे. तर थोडस मी आता स्क्रीन शेअर करतो जेणेकरून आपण त्या स्क्रीन शेअरिंगच्या माध्यमातून जे काही प्रस्तावित घटक असणार आहे ते कोणकोणते असणार आहे आणि आपल्याला ऍज ए एफपीओ म्हणून, शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून हा जो प्रकल्प आहे ह्याचा आपल्याला लाभ कसा घेता येणार आहे, त्याच्यासाठीचे पात्रतेचे अटी निकष काय असणार आहे आणि आपल्याला कोणत्या कोणत्या पद्धतीनं आपल्याला लाभ घेता येणार आहे या सर्वांची माहिती जी आहे आपण मित्रांनो आता आपण जे आपलं प्रेझेंटेशन आहे त्या माध्यमातून आपण घेऊया. आणि शेवटी जे आहे ह्या प्रकल्पाचा सार म्हणून किंवा ह्या प्रकल्पाची आपण जे समरी म्हणतो ती आपण एका मी जे कविता केलेली आहे स्मार्ट प्रोजेक्ट वरती त्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल की हा संपूर्ण प्रोजेक्ट जो आहे कशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे आणि आपल्याला कशा पद्धतीने ते उद्दिष्ट साध्य करायचे आहे. तर मी स्क्रीन शेअर करतो. आपण थोडस आता पीपीटीच्या माध्यमातून थोडस आपण करूया. सगळ्यांना दिसत आहे का? हो सर, दिसत आहे. हो, दिसत आहे. हा, तर ह्याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे जे आहे माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अर्थात स्मार्ट प्रकल्प. सर्वप्रथम मी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने या ठिकाणी मी माझं ओळख करून देतो. मी निलेश शंकर राठोड, मंडळ कृषी अधिकारी म्हणून शेंबा पिंपरी पुसद येथे कार्यरत आहे. तर या ठिकाणी आपण बघितलं की हा जो प्रकल्प आहे हा जागतिक बँक अर्थसहाय्यित आहे आणि शेतकरी यांना देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी आपल्याला हा जो प्रोजेक्ट आहे हा फायद्याचा ठरणार आहे. मग त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, वेगवेगळे तांत्रिक सहाय्य आपल्याला वेळोवेळी लागणार आहे. या माध्यमातून आपण कोणते कोणते पायाभूत सुविधा निर्माण करणार आहोत या स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून आणि त्याच्यासाठी काय पद्धतीने आपल्याला अर्थसहाय्य दिले जाणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प त्यावर आधारित असणार आहे. मी सांगितल्याप्रमाणे 2100 कोटी रुपयाचा हा संपूर्ण प्रोजेक्ट आहे आणि ह्याच्यामध्ये मूल्य साखळी विकास करण्यावरती भर देण्यात आलेला आहे. आता थोडक्यात आपण मूल्य साखळी म्हणजे काय आपण बघूया. तर मूल्य साखळी म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे शेतमालाच्या उत्पादनापासून उपभोगापर्यंत सर्व कार्याची व ती कार्य करणाऱ्या सर्व घटकांची साखळी आहे आणि ह्या साखळीमध्ये जे आहे त्या शेतमालाची मालकी जी आहे ती एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे परावर्तित होत जाते आणि होत असताना त्याची जी आहे ती मूल्यवृद्धी होत जाते. की द्यायचं जर झालं तर आपण जी आपल्या भागामध्ये आवाज ब्रेक होत आहे थोडा. आवाज ब्रेक होत आहे का? हो सर, थोडा आवाज ब्रेक. आता येत आहे का? हो सर, आता क्लिअर येत आहे सर.
हा थोडं मी जवळ घेतला आहे. तर मूल्य साखळी म्हणजे काय थोडक्यात आपण समजून घेऊया. कारण की ह्या प्रकल्पाचा उद्देशच असा आहे की आपल्याला जे काही आपली पिकं आहेत त्याच्यामध्ये ह्या प्रकल्पामधून जवळपास जे आपल्या महाराष्ट्रामध्ये 26 मुख्य पिकं आहेत. त्या 26 मुख्य पिकाच्या आपल्याला मूल्य साखळ्या ज्या आहेत ते विकसित करायचे आहे. त्याच्यामध्ये आताची प्रस्तावित मूल्य साखळी काय आहे, नंतर सध्याची विद्यमान मूल्य साखळी काय आहे, आपल्याला प्रस्तावित कशी करायची आहे आणि त्या माध्यमातून जे काही त्याच्यामध्ये ऍक्टर राहणार आहे. ऍक्टर म्हणजे काय की जे वेगवेगळे घटक म्हणजे शेतकरी आहे, त्याच्यानंतर किरकोळ विक्रेते आहे, भाविक विक्रेते आहे, प्रक्रियादार आहे, निर्यातक आहेत आणि शेवटी उपभोक्ता किंवा ग्राहक आहे. तर हे वेगवेगळे जे घटक आहेत मूल्य साखळीमध्ये काम करणारे, त्या प्रत्येक घटकांना सामावून घेता येईल आणि कसं त्यांना आपल्याला नफा मिळवून देता येईल त्या त्या पातळीवरती, हे आपल्याला त्या मूल्य साखळीच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे. सर प्रेझेंटेशन दिसत नाही. मूल्य साखळी ओके. दिसत नाही का? दिसत आहे सर. आलं ना? हो. हा. तर मुख्य साखळी जी आहे, आता एक उदाहरण मी देतो. जसं आपल्याकडे सोयाबीन महत्वाचं पीक आहे. आता सोयाबीन मध्ये आपली जी विद्यमान मूल्य साखळी अशी आहे की शेतकरी जे आहे आपले सोयाबीनचं उत्पादन घेतात. सोयाबीनचं उत्पादन घेतल्यानंतर जे आपले स्थानिक उत्पन्न बाजार समिती आहे, एक तर त्या ठिकाणी किंवा मग व्यापारी जो आहे तो गावामध्येच येतो आणि तिथून त्यांचा माल जो आहे तो घेऊन जातो. किंवा म्हणजे शेतकऱ्याने जर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला जर शेतमाल घेऊन आले, तर त्या ठिकाणी जे काही वेगवेगळे व्यापारी आहेत, अडते आहेत, त्यांना जे आहे तो शेतकरी आपला माल विकून त्या ठिकाणी मोकळा होतो. बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये जे आहे मग त्याच्यामध्ये जे किरकोळ विक्रेते आहेत, ते घाऊक विक्रेते होलसेलरला ते माल त्यांचा विकतात. होलसेलर जे आहे ते जे निर्यातदार आहेत किंवा मोठे व्यापारी आहेत त्यांना त्यांचा माल विकतात. मोठे व्यापारी जे आहे ते प्रक्रिया करणारे जे प्रक्रियादार आहेत त्यांना ते माल विकतात आणि प्रक्रियादार केल्यानंतर त्याच्यावर जे काही एंड प्रॉडक्ट आहे किंवा अंतिम जे उत्पादन आहे ते ग्राहकापर्यंत पोहोचवते. तर अशा पद्धतीची ही मूल्य साखळी आहे. तर ह्या मूल्य साखळीमध्ये आपल्याला सोयाबीनचं किंवा तुरीचं जर आपण घेतलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला असं करता येईल की ह्या मूल्य साखळीमध्ये की आता कसं आहे की वैयक्तिक शेतकरी त्या ठिकाणी जातो आणि त्याचा माल तो विकतो. त्यामुळे त्याला अपेक्षित दर त्या ठिकाणी मिळत नाही. हेच जर आपण एका गटाच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून जर केलं तर त्याच्यामध्ये तो जो शेतकरी उत्पादक गट आहे किंवा शेतकरी उत्पादक कंपनी आहे तो एकत्रित निविष्ठा त्या ठिकाणी खरेदी करणार आहे. जे काही लागणार आहे त्याच्यामध्ये बियाणं असेल, खते असेल, कीटकनाशके असतील, ते बल्कमध्ये तो परचेस करणार आहे. त्यामुळे उत्पादनावरचा खर्च जो आहे तो आपोआपच आपला 20% पर्यंत आपण कमी करणार आहोत. आपण काय म्हणतो की आपलं उत्पन्न वाढवायचं, आपल्याला शेतकऱ्याचं निव्वळ उत्पन्न वाढवायचं आहे, सोबतच आपल्याला उत्पादन खर्च कमी करायचा आहे. तर हे फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचे गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातूनच साध्य होणार आहे. तर त्या ठिकाणी आपण आपला जो उत्पादनाचा खर्च आहे सर्व बाबतीवरती आपण 20% पर्यंत कमी करू शकतो. म्हणजे आपला जो नफा आहे पैशाच्या स्वरूपात तो आपला 20% तो वाढणार आहे. तर जर आपण असं केलं ह्या मूल्य साखळीमध्ये की शेतकऱ्यांच्या गटाच्या एकत्रित आपण जे आहे एक अवजारी बँक घेतली त्या शेतकरी उत्पादक कंपनीसाठी, त्या शेतकरी गटासाठी आणि जे काही सुधारित तंत्रज्ञान आहे जसं सोयाबीनसाठी आपण जे ब्रॉड बेस फरो म्हणतो, रुंद सरी वरंबा पद्धत, त्या पद्धतीनं आपण सोयाबीन पिकाची लागवड केली आणि चांगलं दर्जेदार उत्पादन त्या ठिकाणी जर घेतलं आपण आणि तो जो माल आहे जर आपण तूर पीक जर घेतलं तर त्या ठिकाणी आपण असं मोठ्या क्वांटिटीमध्ये तूर पिकाचं आपण जर उत्पादन घेतलं गटाच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी आपण शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातूनच जी मिनी दाल मिल आहे आपली पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची पीकेव्ही दाल मिल, एक छोटंसं युनिट जरी आपण त्या ठिकाणी उभारलं तर आपण तो जो माल जो आहे तो मार्केटला न विकता गटाच्या माध्यमातून मोठ्या स्वरूपामध्ये त्याचं उत्पादन करून त्या ठिकाणी त्याच्यावर आपण प्रक्रिया करू शकतो. प्रायमरी प्रक्रिया म्हणजे प्राथमिक प्रक्रिया, त्या तुरीपासून आपण त्याची डाळ निर्माण करू शकतो. जर आपण बाजारामध्ये जर बघितलं तर तूर जे आहे आज रोजी तुरीचा जो भाव आहे तो जवळपास जो आहे 6,000 ते 6,500 रुपये क्विंटलला आहे. बरोबर आहे. तेच जर आपण डाळ विकत घ्यायला गेलो तर किमान 100 ते 110 रुपये किलो तूर डाळ आपल्याला बाजारातून विकत घ्यावं लागते. म्हणजे फक्त आपण एक छोटंसं युनिट टाकलं डाळ मिल किंवा ज्याला आपण मिनी दाल मिल म्हणतो, ते जर युनिट टाकलं आणि तुरीपासून डाळ जर तयार केली तर त्याच्यामध्ये मूल्यवृद्धी जी आहे ते आपण दुप्पट करतोय. म्हणजे 60च्या ऐवजी आपल्याला 120 रुपये किंवा 110 रुपये दर मिळत आहे. म्हणजे आपली जी मूल्यवृद्धी आहे ती दुप्पट होत आहे. आणि हा जो संपूर्ण फायदा आहे फक्त आपण मूल्य साखळी जी आहे मूल्य साखळीमध्ये थोडेसे चेंजेस केल्यामुळे आणि ह्याही वर जाऊन जे आपण त्याच्यामध्ये आणखीन मोठं काम करू शकतो, जेणेकरून ते जे गटाने ठरवलं की आपल्याला सेंद्रिय पद्धतीने तुरीचं उत्पादन घ्यायचं आहे, त्या ठिकाणी ते सेंद्रिय पद्धतीनं तुरीचं उत्पादन घेऊन त्यांचा एक चांगला त्या ठिकाणी ब्रँड तयार करू शकतात. त्याला छानसं नाव देऊन
आकर्षक असं पॅकिंग करून 1-1 किलोच्या साईज मध्ये आणि फार मोठं मार्केट ह्या तूर पिकाला आहे. आपण बघतोय, आपल्याला माहित आहे की आपली जी विदर्भातील तूर आहे, पर्टिक्युलरली यवतमाळ जिल्ह्यातली, ही पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर विदेशात सुद्धा फेमस आहे. खूप डिमांड आहे आपल्या तूर डाळीला आणि ती जर आपण सेंद्रिय पद्धतीनं, संपूर्ण सेंद्रिय पद्धतीनं आणि त्याला जर आपण प्रमाणीकरण करू शकलो तर निश्चितच आपल्याला आपल्या ज्या तुरीला आहे ते आपण चांगला दर आपल्या शेतकऱ्यांना ह्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून मिळवून देऊ शकतो. तर ही झाली थोडक्यामध्ये मूल्य साखळी, जेणेकरून सर्व घटकांना ह्याच्यामध्ये आपल्याला सामावून घेता येईल आणि प्रत्येक घटकांना जे आहे त्याच्यामध्ये त्यांना त्यांचा जो काय वाटा आहे तो योग्य प्रमाणामध्ये मिळणार आहे. तर ह्या प्रकल्पाच्या अंतर्गत तुम्हाला स्क्रीन दिसत आहे ना व्यवस्थित? सेल नाही आहे पण इसका. नाही नाही सर, स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन शेअर होत नाही का? हाँ स्क्रीन ऑफ झालेली आहे सर. पण बहुत दिन का टाइम लगेगा. एकच मिनिट हा. मार्केटिंग और उसके साथ साथ वेट एंड वॉच. आली का आता? नाही सर, नाही. बरं बरं. वो अच्छा है. ठीक आहे, मी बोलतो आता, असंच बोलतो, चालेल ना? सगळ्यांना कळतंय ना? हो काय हरकत नाही. ओके ओके ओके. तर हा जो आपला स्मार्ट स्क्रीन जर दिसत असेल तर चांगलं राहील आणि त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवत आहे. म्हणजे तुम्ही सांगितलेलं विसरलो तरी ते लक्षात राहतं. नहीं मेट्रो सिटी में अच्छा है इसका. मी एकदा परत स्क्रीन शेअरिंग करतो. तो स्टॉप झालंय ते. मीटिंग आता दिसत आहे का? नाही सर, निलेश सरचा लोगो आला. एक मिनिट, मी स्क्रीन शेअर करतो. हा दिसत आहे सर आता. आता आली ना? हो आली आली सर. हो सर आता आली. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये जे आहे, हा जो प्रकल्प आहे, आपण ह्याच्यातून 4 वेगवेगळे जे उपप्रकल्प आहेत त्या माध्यमातून आपण ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत. तर पहिला जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये उत्पादक भागीदारी उपप्रकल्प नावाचा आहे, प्रोडक्टिव्ह पार्टनरशिप ज्याला म्हणतो आपण. क्योंकि आणि अभी रनिंग बिजनेस बंद पड़ प्रकल्प आहे तो बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प. दुकान एक बस स्टैंड की तरफ वो भी कम हुआ जैसे आपने चालू करके प्रकल्प देखा आहे. था नया नया. हे महत्वाचे 2 प्रकल्प ज्याच्यासाठी ज्या आपल्या मॅक्सिमम जे शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्या ह्या 2 प्रकल्पासाठी अर्ज करतात. त्यानंतर तिसरा जो प्रकल्प आहे तो गोदाम आधारित उपप्रकल्प आहे आणि चौथा जो उपप्रकल्प आहे तो नाविन्यपूर्ण बाबीसाठी पूरक उपप्रकल्प. असे हे 4 उपप्रकल्प ह्या स्मार्ट प्रोजेक्टच्या माध्यमातून आपल्याला त्याचा लाभ घेता येणार आहे. तर ह्याच्यासाठी आपला जो पहिला प्रकल्प आहे उत्पादक भागीदारी उपप्रकल्प, तर ह्याच्यामध्ये नावामध्ये सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी 2 त्याच्यामध्ये ऍक्टर असणार आहे. एक तर तुमचा उत्पादक आणि तुमचा भागीदार कोण असणार आहे त्यामध्ये, तो खरेदीदार असणार आहे. ह्या दोघांमध्ये सामंजस्य करार होऊन हा प्रकल्प राबविला जाणार आहे. तर ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे बघा, उत्पादक भागीदारी उपप्रकल्पामध्ये 2 मुख्य भागीदार म्हणजे समुदाय आधारित संस्था, खरेदीदार यांचा समावेश असणार आहे. आणि हे दोन्ही भागधारक जे आहेत, जो काही आपण प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणार आहोत, बिझनेस प्लॅन ज्याला म्हणतो आपण, व्यवसाय आराखडा, त्या माध्यमातून एकमेकाशी जोडले जाणार आहे. तर ह्या प्रकल्पामध्ये असं अपेक्षित आहे की ह्याच्यामध्ये दोघांनी जे आहे त्यांची जी काही कर्तव्य जबाबदाऱ्या असणार आहे, जो काही आपण डीपीआर बनवणार आहे त्याच्यामध्ये नमूद करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ एखादी आपण शेतकरी उत्पादक कंपनी घेतली, जसं माझ्या मंडळमध्ये शेंबाळेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी आहे. सोयाबीन पिकाचं ते फार मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात. तर शेंबाळेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी आहे, त्यांचे जे आहे समजा 300-350 भागधारक आहेत, सदस्य आहेत. तर ते 300-350 जे शेतकरी आहेत त्या शेतकरी उत्पादक कंपनीशी जुळलेले, त्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन या पिकाचं उत्पादन घेऊन, दर्जेदार पिकाचं उत्पादन घेऊन, जे नवीन तंत्रज्ञान त्याचा अवलंब करून ती किती क्वांटिटी निर्माण करणार आहेत किंवा उत्पादन करणार आहेत ते त्यांना सांगायचं आहे आपल्याला, जो कोण खरेदीदार आहे, की आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एवढा बल्क क्वांटिटीमध्ये सोयाबीनचं उत्पादन तुम्हाला देणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर खरेदीदाराचा असा त्या ठिकाणी रोल असणार आहे की त्या खरेदीदार दोघांमध्ये जे आहे सामंजस्य करार होणार आहे, ऑन पेपर, बॉन्ड पेपर वरती होणार आहे. खरेदीदार सुद्धा त्या शेतकरी उत्पादक कंपनीचा माल जो आहे त्या शेतावरून नेणार आहे, शेताच्या बांधावरून नेणार आहे की त्यांच्या गावातून नेणार आहे, की त्यांना पोहोच करायचा आहे, हे संपूर्ण जे आहे त्या सामंजस्य करारामध्ये नमूद असणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला दर काय देणार आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये त्या खरेदीदाराला नमूद करायचं आहे.
मग दोघांसाठी काहीतरी वेगवेगळ्या अटी शर्ती आहेत. त्यांना जर ह्या प्रकल्पामध्ये जर भाग घ्यायचा असेल तर दोघांना काहीतरी अटी शर्ती आहेत. तर सुरुवातीला आपण जे शेतकरी उत्पादक कंपनी आहे त्यांच्यासाठी काय निकष आहेत जेणेकरून ह्याच्यामध्ये त्यांना भाग घेता येईल. हाजी सर स्क्रीन नाही दिसत आहे. माझा मोबाईल बंद पडतोय त्यामुळे ते ऑफ होते स्क्रीन सारखी. तर म्हणजे हे जे प्रेझेंटेशन आहे ते नंतर सर्व तालुक्यांना थोडं शेअर करून घ्याल ना सर मेलवर. चालेल तसं करता येईल. हो आता आली का? हो आता आली. त्याला सारखं थोडं ते हे होतं ना, सायलेंट होतं ना तो, हा 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 त्यामुळे ते स्क्रीन जाते. त्याला सारखं आता टच करावं लागेल मला, म्हणजे त्याला ऍक्टिव्ह ठेवावं लागेल तेव्हा तो राहील. नाही तरी प्रशिक्षण झाल्यानंतर हे थोडं प्रत्येक तालुक्याला मेलवर शेअर करून आपण जे आहे हे जे प्रेझेंटेशन आहे सगळ्यांना आपण पाठवूया. प्रशिक्षण झाल्यानंतर सगळ्यांना आपण व्हॉट्सअपवर शेअर करूया. चालेल ना. राठोड साहेब कॅरी ऑन. ओके 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 ठीक आहे. कॅरी ऑन. स्क्रीन दिसणार नाही. कॅरी ऑन. तुम्ही माहिती द्या फक्त. ओके 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 ठीक आहे. हो हो. याच्यामध्ये उत्पादक भागीदारी उपप्रकल्पामध्ये जे आहे ते शेतकरी उत्पादक कंपनींना जर भाग घ्यायचा असेल तर त्याचे निकष असे असणार आहे की त्याची जी सदस्य संख्या आहे ती किमान 250 पेक्षा जास्त असावी. पहिली गोष्ट. सर्वात महत्वाची गोष्ट की जी शेतकरी उत्पादक कंपनी असेल किंवा कोणतंही CLF असेल किंवा CMRC असेल ती नोंदणीकृत असावी पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्यांची जी सदस्य संख्या आहे ती 250च्या वर असावी. त्यानंतर त्यांची जी वार्षिक उलाढाल आहे 25 लाखाच्या वर असावी. आणि ऑडिट रिपोर्ट मध्ये जे आहे आता त्याच्यामध्ये नवीन सुधारणा झालेली आहे. पहिले हे 3 वर्षामध्ये होतं. आता 1 वर्ष 3 वर्षापैकी ज्यामध्ये त्यांचं 5 लाखाची उलाढाल झालेली आहे ऑडिट रिपोर्ट मध्ये दिसत आहे अशा कंपन्या सुद्धा आता यासाठी पात्र राहणार आहे. तर हे नवीन गाईडलाईन नुसार आता ह्याच्यामध्ये चेंजेस झालेला आहे. आणि चौथी महत्वाची गोष्ट दोघांमध्ये सामंजस्य करार झालेला असावा. अशा ज्या कंपन्या आहेत हे चारही निकष पूर्ण करतात ते अवर्गवारीमध्ये येणार आहे. ह्यापैकी 3 निकष पूर्ण करणाऱ्या ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्या ब वर्गवारीमध्ये असणार आहेत. आणि ह्या 4 निकषपैकी 3 पेक्षा कमी म्हणजे किमान 2 किंवा 1 जर निकष पूर्ण करत असेल शेतकरी उत्पादक कंपनी किंवा ती समुदाय आधारित संस्था तर ते क वर्गवारीमध्ये असणार आहे. असे हे जे निकष आहे त्यांची वर्गवारी केलेली आहे अ ब क त्याच्यामध्ये ते येणार आहे. हे झाले आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीला ह्या प्रकल्पामधून भाग घेण्यासाठीचे निकष. त्यानंतर खरेदीदार जे आहे त्याला सुद्धा निकष असे आहेत की खरेदीदाराची किमान उलाढाल जी आहे ती 50 लाखाच्या वर असावी त्याची. त्यानंतर जो आहे तो नोंदणीकृत असावा तो सुद्धा जो खरेदीदार आहे. आणि तो एक तर प्रक्रियादार असेल किंवा त्याच्यावर निर्यातदार असेल अशापैकी तो असला पाहिजे. म्हणजे तो व्यापारी किंवा अडत्या नसायला पाहिजे. जो कोण खरेदीदार आहे तो व्यापारी किंवा अडत्या नसायला पाहिजे. त्याच्याकडे लायसन असलं पाहिजे. तर अशा प्रकारे खरेदीदाराचे सुद्धा या ठिकाणी निकष असणार आहे. आणि हे दोन्ही निकषाची पूर्तता केल्यानंतर दोघांमध्ये सामंजस्य करार होणार आहे. आता याच्यामध्ये दिलंय त्यांनी कॉर्पोरेट्स, प्रक्रियादार, निर्यातदार, लहान व मध्यम उद्योजक, व्यावसायिक स्टार्टअप किंवा संघटित किरकोळ विक्री करणारे हे सगळे खरेदीदार म्हणून पात्र आहे. तर अशा दोघांमध्ये जे आहे खरेदीदार आणि उत्पादक ह्याच्यामध्ये सामंजस्य करार होणार आहेत. आणि त्या कराराच्या माध्यमातून हा प्रकल्प जो आहे तो राबवला जाणार आहे. तर ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून जे आहे आपण जर शेती पिकं जे आहेत अन्नधान्य पिकं त्याच्यामध्ये कडधान्य असेल, तृणधान्य असेल ह्या पिकासाठी आपण 2 कोटीपर्यंतचा प्रोजेक्ट जो आहे तो करू शकतो. आता ह्याच्यामध्ये जे आहे फक्त उत्पादन तंत्रज्ञान नसेल, त्याच्यामध्ये अवजारे बँक असेल, वेगवेगळे मशिनरी आपल्याला लागणार आहेत. त्याच्यानंतर आपलं जे काही माल आपण उत्पादन करणार आहे त्याचे साठवणूक करण्यासाठी आपल्याला गोडाऊन्स लागणार आहेत. आपल्याला वाहतूक करण्यासाठी वाहन लागणार आहेत. प्रक्रिया करण्यासाठी वेगवेगळे यंत्र त्या ठिकाणी स्पायरल सेपरेटर असेल किंवा मग वेगवेगळे जे काही यंत्र आहेत पॅकेजिंग साठी लागणार आहेत. ह्या संपूर्ण त्याच्या इमारत आपल्याला लागणार आहे त्या ठिकाणी कंपनीची. आपल्याला प्रक्रिया करण्यासाठी युनिट लागणार आहे. तर हे संपूर्ण जे आहे ह्या प्रकल्पामध्ये अंतर्भूत आहे. असा आपण अन्नधान्य पिकासाठी 2 कोटीपर्यंतचा जो आहे आपल्याला ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून लाभ मिळू शकणार आहे. जास्तीत जास्त 60% अनुदान किंवा 2 कोटी रुपयापर्यंत. मग तुम्ही 4 कोटीचा बनवला तर तुम्हाला 2 लाख मिळणार जास्तीत जास्त. आणि जर 5 कोटीचा जरी बनवला तरी तुम्हाला 2 कोटीपर्यंत अन्नधान्य पिकासाठी. आणि जर आपण फळ पिकावर आधारित जर प्रकल्प घेतला तर त्या ठिकाणी आपल्याला 3 कोटीपर्यंत अनुदान जे आहे ते मिळणार आहे.
किंवा आपण जर 4 कोटीचा जर बनवला तर त्या ठिकाणी आपल्याला 60% म्हणजे 24 2,40,00,000 रुपयापर्यंत आपल्याला अनुदान मिळणार आहे. तर अशा पद्धतीने ते अनुदान ह्या उत्पादक भागीदारी उपप्रकल्पामधून आपल्याला त्या शेतकरी उत्पादक कंपनीला किंवा ज्या समुदाय आधारित संस्था आहे त्यांना आपल्याला देता येणार आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा जो उपप्रकल्प आहे. सर एक विनंती आहे सर, हा, काही नवीन प्रतिनिधी म्हणजे जॉईन होण्यासाठी प्रतीक्षित आहेत वाटतं, त्यांना जॉईन करून घ्या ना. बर बर ठीक आहे. हे स्क्रीन शेअर होते का? नाही सर. बरं ठीक आहे, मग आपण असंच कंटिन्यू करूया. सर मी करून बघू का स्क्रीन शेअर? तुम्ही करून बघा, चालेल. एक मिनिट. ठीक आहे, करा तुम्ही. मी तुम्हाला हे दिले परमिशन ग्रँट. दिसत आहे का सर? हा, स्क्रीन दिसत आहे. दिसत आहे का सर? हा, दिसत आहे. दिसत आहे सर? हो हो, दिसत आहे. स्क्रोल करा, वरती करा. दुसरा घेऊया आपण. तुम्ही स्क्रीन प्रेझेंट करा. हो हो, तुम्ही प्रेझेंट करा. मी चालू करतो, कंटिन्यू करतो. आपला दुसरा जो प्रकल्प आहे तो बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प असणार आहे. या माध्यमातून जे आहे आपण बाजारपेठ जे आहेत वेगवेगळ्या आपल्या देशांतर्गत बाजारपेठ असेल किंवा देशाबाहेरच्या सुद्धा बाजारपेठ जे आहेत त्या आपण या माध्यमातून काबीज करणार आहोत. तर ह्याचं स्वरूप जे आहे ते बाजारपेठेच्या संपर्क वाढीसाठी शेतकऱ्याच्या संस्थांना जो आहे आपण या माध्यमातून अर्थसहाय्य करणार आहोत किंवा सहाय्य करणार आहोत. मग ह्याचा उद्देश काय असणार आहे की शेतकऱ्याला सध्या विक्रीत करत असलेल्या बाजारापेक्षा नवीन बाजारपेठेशी आपल्याला जोडायचं आहे. म्हणजे सध्या काय आपण करतो की आपल्या तालुक्यातले शेतकरी असतील तर फार फार तर आपल्या तालुक्याच्या ठिकाणच्या शेतकरी जे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्या ठिकाणी आपला माल त्या ठिकाणी ते नेतात, नेऊन विकतात किंवा मग आपल्या जिल्ह्यातल्याच म्हणजे जिल्ह्यापर्यंत सध्या आपलं जे आहे ते बाजार जो आहे तो मर्यादित आहे. पण ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून उपप्रकल्पाच्या माध्यमातून आपण देशातले जे वेगवेगळे बाजारपेठ आहेत त्या ठिकाणी आपल्या मालाला चांगला दर मिळू शकतो, त्या ठिकाणी आपल्याला विकता येऊ शकणार आहे त्या शेतकरी उत्पादक कंपनीचा माल. आणि ह्याही वर जाऊन जर आपल्याला निर्यातीची संधी जर उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपला माल जो आहे त्या क्वालिटीचा जर आपला माल असेल तर आपल्याला देशाबाहेर सुद्धा त्या मालाची विक्री करता येणार आहे. तर हा त्याचा मधला महत्वाचा उद्देश आहे. तर ह्याच्यासाठी पात्र लाभार्थी कोण आहेत तर अर्थातच आपल्या ज्या समुदाय आधारित संस्था आहे, मी म्हटलं तुम्हाला की शेतकरी उत्पादक कंपनी आहे, महिला आर्थिक विकास महामंडळचे जे आहेत त्यांचे जे CMRC ते आहेत, त्यानंतर आपलं जे महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान आहे MSRLM त्यांचे जे क्लस्टर लेवल फेडरेशन आहे प्रभाग संघ ते सुद्धा याच्यासाठी पात्र आहेत. आता पात्रतेचे ह्यांचे सुद्धा काहीतरी निकष आहेत. तर ह्याच्यामध्ये जे आहे जे संस्था आहे ती नोंदणीकृत असावी आपली शेतकरी उत्पादक कंपनी. त्यानंतर किमान लाभार्थी शेतकरी जे आहे ते फळे भाजीपाल्यासाठी जे आहे ते 750 असायला पाहिजे ह्याच्यामध्ये. आणि धान्य पिकासाठी 2000 पाहिजे. जी सदस्य संख्या पाहिजे किमान लाभार्थी शेतकऱ्यांची ती 750 फळ भाजीपाल्यासाठी थोडंसं हे नमूद करून घ्या. आणि अन्नधान्य पिकासाठी 2000. आणि वार्षिक जी उलाढाल आहे ती 25 लाखाच्या वर असावी त्या संस्थेची. आणि संस्था ही थकबाकीदार नसावी म्हणजे कोणत्याही पार्टीला त्यांचं देणं नसावं. असे हे पात्रतेचे जे निकष आहेत ते ह्या बाजार संपर्क वाढ उपप्रकल्पासाठी असणार आहे. तर ह्याच्यामध्ये अनुदानाचा जो दर आहे तो 60% जे आहे आणि जास्तीत जास्त जे आहे 2 कोटी रुपयापर्यंतचा सुद्धा प्रोजेक्ट आपण ह्या माध्यमातून जे आहे ते बनवू शकतो. आता ह्याच्यामध्ये बाबी जे आहे प्रस्तावित या उपप्रकल्पांतर्गत म्हणजे बाजार संपर्क वाढ की बाजारपेठेला आवश्यक अशा गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी तांत्रिक सहाय्य
आणि काढणी पश्चात पायाभूत सुविधा ज्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये काय वेगवेगळी यंत्र आली, मशिनरी आली, गोदाम आले, त्याच्यानंतर वाहतुकीच्या सुविधेसाठी वेगवेगळी जी वाहनं आहेत म्हणजे प्री कुलिंग चेंबर असेल म्हणजे आपले फळपिकं असतील तर, त्याच्यानंतर रेफर व्हॅन असेल, शीतगृह असतील ज्याला आपण कोल्ड स्टोरेज म्हणतो. तर ह्या सुद्धा बाबी आपल्याला हा जो प्रकल्प आहे आपला बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प त्या माध्यमातून आपल्याला निश्चितच साध्य करता येणार आहे. हा आपला दुसरा जो आहे तो बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प आहे. तर ह्या माध्यमातून आपण सुद्धा जे शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत आपले ते लाभ घेऊ शकतात. ह्याच्यामध्ये जे आहे मी सांगितल्याप्रमाणे प्री क्युलिंग आहे, शीतगृह आहे, पॅक हाऊस आहे, गोडाऊन आहे, फळ प्रक्रिया युनिट जे आहे ज्याला आपण फ्रूट प्रोसेसिंग युनिट म्हणतो छोटे छोटे ती सुद्धा, आणि त्याला जे काही वेगवेगळे लागणारी उपकरणे आहेत, हाताळणी उपकरणे, त्याचा सुद्धा याच्यामध्ये अंतर्भाव आपल्याला करता येणार आहे बाजार संपर्क वाढ उपप्रकल्पामध्ये. तर तिसरा जो प्रकल्प आहे तो धान्य गोदाम सेवा. हॅलो राठोड साहेब. बोला ना राठोड साहेब. बोला ना. हा जाधव साहेब बोला. राठोड साहेब आवाज क्लिअर येत नाही हो. आवाज क्लिअर येत नाही का? हो नाही ना. बर थोडं क्लिअर करा ना आवाज. ओके ओके ओके. आता येत आहे का जाधव साहेब आवाज? हॅलो. हा थोडा करा ना साहेब, क्लिअर करा ना. आवाज थोडा कट होतोय. कट होत आहे. आता येत आहे का? हो आता क्लिअर आहे. बर ठीक आहे. तिसरा जो उपप्रकल्प आहे आपला तो धान्य गोदाम आधारित उपप्रकल्प. सगळ्यांना येतोय आवाज? येत आहे ना आता. बोला साहेब बोला. ओके ओके. तर धान्य गोदाम आधारित उपप्रकल्प जे आहे त्याच्या नावाप्रमाणे जे आहे या माध्यमातून आपण कमीत कमी 2000 मेट्रिक टन, जसं आपलं महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आहे किंवा केंद्रीय वखार महामंडळ ज्याला आपण CWEC म्हणतो, सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन, त्यांचे जे वेगवेगळे गोडाऊन असतात मोठे मोठे, आणि त्या ठिकाणी धान्याचं जे आहे शास्त्रीय पद्धतीने त्याच्या ठिकाणी साठवणूक केल्या जाते. एकही अन्नाचा कण जो आहे किंवा धान्याचा कण आपला खराब न होता त्या ठिकाणी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने धान्याची साठवणूक ज्या पद्धतीनं MSWC किंवा CWC चे जे गोडाऊन्स आहेत किंवा वेअरहाऊसेस आहेत त्या ठिकाणी जशी होते त्याच पद्धतीनं ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या शेतकरी उत्पादक कंपनी असतील किंवा CBO जे असतील आपल्या कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन त्यांच्यासाठी ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या धान्य गोदामाच्या आपल्याला प्रस्तावित करण्यात आलेला आहे. त्याचं स्वरूप जे आहे धान्य साठवणूक आणि साठवणूक पश्चात तारण जे आहे धान्य तारण, ह्याच्यासाठीचा हा उपप्रकल्प आहे. आपण बघतो की आपण धान्य तारण गोदाम योजना जी आहे त्याच्यामध्ये शेतकरी आपला माल त्या गोडाऊनवर ठेवून त्यांना जी तारण पावती मिळते त्यावरती शेतकरी बँकेकडून कर्ज सुद्धा घेऊ शकतो. त्याच पद्धतीचा हा प्रोजेक्ट असणार आहे. त्याचा उद्देश काय आहे की ग्राम पातळीवर जे आहे आता आपण बघतोय की फक्त जे आपले MSWC आहे किंवा CWC आहे यांचे जे गोडाऊन्स आहेत शक्यतोवर तालुका फार अशा इंटेरियर आपल्या गाव पातळीवरती गोडाऊन्स नाही आहे. आणि पण बँकेनं खूप मोठं काम आहे. ठीक आहे. आवाज येत आहे का जाधव साहेब आता क्लिअर? क्लिअर आहे साहेब, क्लिअर आहे. ओके. तर ह्या धान्य गोदामाच्या बाबतीत बुलढाणा अर्बन महाराष्ट्र केलेला आहे. संपूर्ण आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं मालाचं त्या ठिकाणी ते साठवणूक करतात शास्त्रोक्त पद्धतीने, आणि फक्त साठवणूकच करत नाही तर त्यांना त्या धान्य गोदाम तारण पावतीवरती त्यांना तारण कर्ज सुद्धा ते उपलब्ध करून देतात. पण हे फक्त ते बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेपुरतं मर्यादित आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे वेअरहाऊसेस आहे किंवा धान्य गोदाम आहे ते फक्त त्यांनी स्थापन केलेले आहे. तर आता आपल्याला ह्या स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून गाव पातळीवर सुद्धा आपल्याला हे जे साठवणूक सुविधा जी आहे ते आपल्याला उपलब्ध करून देता येणार आहे. आणि फक्त आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीचाच माल किंवा CBO आधारित संस्था आहे त्यांचाच माल त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचा नाही आहे, तर इतर जे आपले आजूबाजूचे जे काही 5-10 खेडे आपले गाव असणार आहेत ते जे काही शेतकरी उत्पादित करतात माल त्या ठिकाणी, सोयाबीन असेल, तूर असेल, त्याच्यानंतर मूग उडीद असेल, चना असेल, असे जे काही आपले धान्य आहेत अन्नधान्य पिकं त्यांचं साठवणूक सुद्धा त्या ठिकाणी ते करू शकतात. आणि त्याला ती शेतकरी उत्पादक कंपनी जे काही चार्जेस त्यांना ठराविक वाटते ते घेऊन त्यांचा माल त्या ठिकाणी ते ठेवू शकतात. तर याचा उद्देशच तो आहे की ग्राम पातळीवर साठवणूक सुविधा उपलब्ध करून देणे आणि गोदाम पावतीचा लाभ त्या शेतकऱ्यांना देणे.
तर ह्याच्यासाठी पात्र कोण लाभार्थी आहेत? अर्थातच मी पहिले सांगितल्याप्रमाणे आपल्या समुदाय आधारित ज्या नोंदणीकृत संस्था आहेत ते असणार आहेत. त्यानंतर प्राथमिक कृषी सहकारी संस्था ज्याला आपण पॅक्स म्हणतो, प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी. त्यानंतर जे आहे आपले MSRLM आहेत, त्यांचे प्रभाग संघ आहेत, क्लस्टर लेवल फेडरेशन, ते सुद्धा याच्यामध्ये पात्र आहेत. आणि आपलं जे लोकसंचालित साधन केंद्र आहे ज्याला आपण CMRC म्हणतो, माविमचे, ते सुद्धा या ठिकाणी पात्र असणार आहे. तर ह्याची जी अंमलबजावणी आहे ती जी आहे जे आपले प्रायमरी क्रेडिट सोसायटीज आहेत त्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प जो आहे राबवण्यात येणार आहे. 10 प्राथमिक कृषी पतसंस्थांमध्ये पथदर्शक गोदाम आधारित उपप्रकल्प हा राबवण्यात येणार आहे. आणि अभ्यासाच्या निष्कर्षानुसार गोदाम आधारित प्रकल्पाचे विस्तारीकरण सुद्धा करता येणार. म्हणजे काय की त्या ठिकाणी आता आपण छोटं 2000 मेट्रिक टनचं गोडाऊन जर आपण ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून उभारलं आणि त्या ठिकाणी मग आपली प्रचार प्रसिद्धी भरपूर झाली, भरपूर धान्य त्या ठिकाणी यायला लागलं, तर त्या ठिकाणी आपण त्याचं विस्तारीकरण जे आहे 2000 मेट्रिक टनचं 5000 मेट्रिक टन मध्ये सुद्धा आपल्याला करण्याची या ठिकाणी मुभा असणार आहे. तर ह्याच्यामध्ये जे आहे आपण 70% सुद्धा कर्ज उपलब्ध करून देऊ शकतो शेतकऱ्याला. म्हणजे तो जो काय माल साठवून ठेवणार आहे त्याची जी काय मार्केटची बाजारभाव जो काय आहे, बाजार भावाप्रमाणे त्याची जी काही किंमत होते त्याच्या 70% कर्ज जे आहे त्या गोदाम पावतीच्या आधारे आपण त्या शेतकऱ्यांना किंवा त्या शेतकरी उत्पादक कंपनीला बल्कमध्ये आपण उपलब्ध करून देऊ शकतो. आता ह्याच्यामुळे काय होणार आहे, जे आपला जो उपप्रकल्प आहे हा याच्यासाठी आहे की आपण बघतो की मार्केटमध्ये दराच्या बाबतीत खूप चढ उतार होते, बरोबर आहे. आणि बऱ्याच वेळेस नाईलाजाने शेतकऱ्याला त्याची इच्छा नसताना माल जो आहे त्याला तो विकावा लागतो. कारण की कसं आहे की शेतकऱ्याकडे सुविधा जी आहे, साठवणूक सुविधा नाही आहे. आपण बघतो खेडेगावामध्ये मोठ्या प्रमाणावर जर मालाचं उत्पादन झालं तर शेतकरी फार मोठं साठवणूक त्या ठिकाणी करू शकत नाही आणि त्यामुळे त्याला तो माल नाईलाजास्तव विकावा लागतो. जर असे आपण मोठमोठे गोडाऊन जर आपण ग्रामपातळीवरती जर निर्माण केले याच्या माध्यमातून, तर निश्चितच बाजारामध्ये ज्यावेळेस आपल्याला मालाचा दर जास्त वाटेल त्यावेळेस आपण तो विकणार आहोत. प्लस आपल्याला आपण जो काय माल ठेवणार आहे त्यावर आपल्याला कर्ज सुद्धा मिळणार आहे. तर असा एक छानसा प्रोजेक्ट जो आहे त्याचा लाभ आपण ह्या तिसरा जो उपप्रकल्प आहे ह्याच्यासाठी आपण घेऊ शकतो. आणि ह्या माध्यमातून आपण जे आहे साठवणूक व्यवस्था, आपण एक वेगळी व्यवस्था शेतकरी उत्पादक कंपनीची निर्माण करू शकतो. आणि चौथा जो उपप्रकल्प आहे आपला त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण बाबीसाठी जे आहे त्याच्यासाठीचा हा उपप्रकल्प आहे. जसं आता आपण जी आपली द्राक्षाची मूल्य साखळी आहे ती खूप विकसित झालेली आहे. आपले जे द्राक्ष बागायतदार आहेत नाशिक पट्ट्यातले, त्यांना द्राक्षाचं संपूर्ण जे लागवडीचं तंत्रज्ञान आहे ते माहित आहे. आता त्यांना असं आहे की ज्या बाहेरच्या देशामध्ये जे काही प्रॉमिसिंग व्हरायटीज आहेत, ज्या चांगल्या व्हरायटीज आहेत ज्याच्यापासून चांगल्या वाईनची निर्मिती होते किंवा ज्याची खूप डिमांड आहे आपल्या याच्यामध्ये, तर तशा व्हरायटीज त्यांना आपल्या देशामध्ये आणून त्याची जर लागवड करायची असेल, अशा नाविन्यपूर्ण बाबीसाठीचा हा प्रकल्प आहे. मग ह्याच्यामध्ये काय आहे की जे काही बाहेर देशामध्ये चांगल्या व्हरायटीज आहेत त्या आपल्या देशामध्ये आणून त्याचं कल्टिवेशन करून आपल्या देशातील ग्राहकासाठी ते उपलब्ध करून देणे, त्याच्यासाठीचा हा चौथा जो आपला उपप्रकल्प असणार आहे तो असणार आहे नाविन्यपूर्ण बाबीसाठी उपप्रकल्प. आणि तो सुद्धा आपल्याला जे आपण म्हटलं की CBO जे आहेत त्याच्यासाठी सगळ्या CBO जे आहेत त्याच्यासाठी पात्र त्याच्यामध्ये राहणार आहे. तर हा आपला चौथा प्रकल्प या ठिकाणी असणार आहे. तर असे हे 4 जे उपप्रकल्प आहेत त्याच्यासाठी आता जे काही नवीन आपले शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्यांना आता एक नवीन आपल्या ज्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्यांना एक सुवर्ण संधी अशी आहे की आता फक्त त्यांना 1 वर्षाचं ऑडिट लागणार आहे, ज्याच्यामध्ये त्यांची 5 लाखाची उलाढाल जर असेल, त्यांचं ऑडिट झालेलं आहे, तर त्या सगळ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना अर्ज करता येणार आहे. आणि त्याच्यासाठी जी अंतिम जी मुदत आहे ती 31 मार्च पर्यंतची आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, गेल्या वर्षी पहिलं वर्ष असल्यामुळे हा संपूर्ण जो प्रकल्प आहे हा संपूर्ण प्रकल्प आपण ऑनलाईन पद्धतीने राबवला. कॉल फॉर प्रपोजल केली आपण. शेतकरी उत्पादक कंपनीने त्यांचे जे अर्ज आहेत ते ऑनलाईन भरले, ऑनलाईन त्यांची छाननी झाली, त्याच्यामध्ये त्यांची वर्गवारी करण्यात आली, ते कोणत्या कोणत्या निकषाची पूर्तता करतात. त्याच्यामध्ये 4 महत्वाचे मी निकष तुम्हाला सांगितले होते की सर्वप्रथम ती शेतकरी उत्पादक कंपनी किंवा तो प्रभाग संघ किंवा ते CMRC नोंदणीकृत पाहिजे, त्यांचं नोंदणी प्रमाणपत्र पाहिजे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्यांची सदस्य संख्या ही किमान 250 पाहिजे, त्याच्यावर कितीही चालणार आहे. तिसरी गोष्ट जी आहे त्यांचं ऑडिट झालेलं पाहिजे, त्याच्यामध्ये त्यांची उलाढाल जी आहे ती 5 लाखाच्या वर असायला पाहिजे आणि त्यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला पाहिजे. असे 4 अटीचे जे शेतकरी उत्पादक कंपनी पूर्तता करतात
त्यांनी आमचे जे तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये जे कार्यरत आहेत, तालुका स्तरावर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्या माध्यमातून जे प्रकल्प संचालक आत्मा जे आहेत, जे जिल्ह्याच्या ठिकाणी बसतात, त्यांच्याकडे डायरेक्ट 3 पानाचा तो अर्ज आहे. ते अर्ज भरून त्याच्यामध्ये संपूर्ण आपली माहिती भरून असे अर्ज आपल्याला हे जे 4 उपप्रकल्प आहेत, आता ह्याच्यामध्ये महत्वाचे जे आहेत आपल्या भागामध्ये, जर मागच्या वर्षीचं जर आपण बघितलं, कॉल फॉर प्रपोजल जे केलं. राठोड साहेब, हा, राठोड साहेब, थोडा आवाज आणखी कट झाला, ब्रेक होत आहे. ब्रेक होत आहे. ओके, आता जवळ घेतलं मी, येतोय? हॅलो राठोड सर. सर येत आहे सर, आवाज व्यवस्थितच येत आहे. व्यवस्थित आहे का? त्यांच्याकडे हो, कदाचित हो. नेटवर्कचा इश्यू असेल, त्यामुळे रेंज सरांकडे रेंजचा प्रॉब्लेम असेल. हा त्यामुळे होत असेल. तर ह्याच्यामध्ये 31 मार्च जी आहे ती शेवटची तारीख असणार आहे अर्ज करण्याची. आणि मी असं आवाहन करेल की जे कारण की तुम्ही बघितलं तर एकंदरीतच हा जो संपूर्ण प्रोजेक्ट आहे, हा संपूर्ण प्रोजेक्टच्या माध्यमातून खरोखर शेतकरी उत्पादक कंपनी किंवा जे शेतकऱ्यांचे गट आहेत आपले वेगवेगळ्या माध्यमातून आपण स्थापन केलेले आहेत, त्यांना निश्चितच खूप चांगले दिवस या प्रकल्पाच्या माध्यमातून येणार आहे. तर सर्वांना मी नोडल अधिकारी याच्यामध्ये मंडळ कृषी अधिकारी असणार आहे. तर नोडल अधिकारी म्हणून जे आहे मी सर्व जे आपले शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्यांना आवाहन करेल की त्यांनी हा जो प्रोजेक्ट आहे याच्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर अर्ज करावेत. आणि गेल्या वर्षी जे काही आपल्याकडे अर्ज आले होते त्याचा अनुभव बघता की जास्तीत जास्त जे उपप्रकल्प होते ते आपले उत्पादक भागीदारी उपप्रकल्प जे आहे, म्हणजे प्रोडक्टिव्ह पार्टनरशिप, म्हणजे त्याच्यामध्ये उत्पादक आणि खरेदीदार यांच्या दोघांमधला जो प्रकल्प आहे त्याच्यासाठी मॅक्झिमम म्हणजे 50% प्रकल्प जे आहेत ह्या उत्पादक भागीदारी उपप्रकल्पासाठी होते. आणि आपल्याही भागामध्ये आपल्या ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आपण स्थापन केलेल्या आहेत ते ह्याच पद्धतीने कार्यरत आहेत. तर मी जास्तीत जास्त असं आवाहन करेल की जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपनी जे आपल्या प्रशिक्षणासाठी उपस्थित आहेत आणि काही नसतील सुद्धा आणि आपल्या परिचयाचे आहेत त्यांच्यापर्यंत हा प्रोजेक्ट, आता आपण पीपीटी सुद्धा याचा एक ग्रुप बनवून जे आहे आपल्या उपविभागातले आपल्या तालुक्यामध्ये सगळ्यांचे शेतकरी उत्पादक कंपन्यांचे ग्रुप आहेत, तर त्यांच्यावर ही पीपीटी आपण शेअर करणार आहोत. प्लस अधिक काही माहिती लागली तर मी आहे त्या ठिकाणी तज्ञ प्रशिक्षक म्हणून. आपले जे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आहे प्रत्येक तालुका स्तरावर ते सुद्धा तुम्हाला या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत मदत करणार आहेत. आणि जिल्हा स्तरावर आपल्याला अर्ज जे आहे जास्तीत जास्त ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपल्याला पाठवायचे आहे. आपल्या तालुक्याची किंवा उपविभागाची जर बघितलं आपण तर 4 जे आहेत आपले शेतकरी उत्पादक कंपन्या, त्यांचे डीपीआर साठी आपण आतापर्यंत आपण म्हणजे पात्र झालेलो आहोत. तर हे बाकीच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी सुद्धा एक म्हणजे अभिमानास्पद आहे की आपल्या तालुक्यातले 4 जे आहेत कंपन्या त्यांना आपण डीपीआर आता त्यांचे जर सादर केले तर त्यांना लाभ मिळणार आहे. आणि संपूर्ण लाभ जो आहे ते पुढच्या 4 वर्षामध्ये त्यांना जे काय आपण 60% अनुदान म्हटलं आणि जास्तीत जास्त 2 कोटी किंवा 3 कोटी पर्यंतचा आपण प्रोजेक्ट बनवू शकतो. आणि ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून फक्त आपल्याला एवढे कोटी मिळतात म्हणून प्रोजेक्ट करायचा नाही, तर ह्या माध्यमातून आपण निश्चितच शेतकऱ्यांचा जो आहे विकास घडवून आणू शकतो चांगल्या प्रकारे स्मार्ट पद्धतीनं. तर त्याच्यासाठी आपल्याला कॉल फॉर प्रपोजल साठी जास्तीत जास्त अर्ज आपल्याला करायचे आहे. तर ह्या संदर्भामध्ये कोणाला काही प्रश्न वगैरे असतील तर ते आपण विचारणार आहोत. तत्पूर्वी जे आहे एक चारोळी मी तुम्हाला जीवन जगणे ही एक कला आहे, हा एक आर्ट. आणि त्यासाठी मित्रांनो आजपासूनच सगळ्यामध्ये सगळ्यांसोबत राहून या, बनूया आपण स्मार्ट. आणि शेवटी जे आहे आता आपण शेतकऱ्यांचे जे आपले प्रतिनिधी आहेत शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष असतील, सचिव असतील किंवा संचालक असतील काही, किंवा आपले कृषी विभागातले काही अधिकारी कर्मचारी सुद्धा आहेत, तर त्यांचे काही अडचणी असतील स्मार्ट प्रकल्पाबद्दल, काही प्रश्न असतील तर ते आपण विचारूया. आणि शेवटी मग मी जे कविता तुम्हाला बोललो सुरुवातीला स्मार्ट प्रकल्पावर जे मी लिहिलेली आहे आणि ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून कसा आपण स्मार्ट विकास आपला साधणार आहोत ते त्याच्यामध्ये नमूद आहे. तर ती सांगून आपण आपला जो आजचा प्रशिक्षण वर्ग आहे त्याचा आपण समारोप करणार आहोत. तर ह्याच्या संदर्भात कोणाचे काही प्रश्न असतील तर ते आपण घेऊया आणि त्यानंतर मग आपण संपूया. हा सर, मी महागाव तालुका वरून बोलतो, धाडवे. हा बोला. हॅलो. हा सर, आपण सेंद्रिय मालाबद्दल बोलत होते. आम्ही सेंद्रिय गट स्थापन केला होता पहिले कृषी विभागामार्फतच. ओके. हॅलो. आणि ते माल सुद्धा उत्पादित करतो आपण, आम्हाला मार्केट उपलब्ध नाही सर. हा, तुम्हाला आता मार्केट उपलब्ध नाही आहे ना, तर मी तुम्हाला काय सांगितलं की दुसरा जो आपला प्रकल्प आहे, आता मला सांगा तुमची शेतकरी उत्पादक कंपनी कधी स्थापन केली? 14 मध्ये. बरं, तुमची सदस्य संख्या किती आहे? 750.
तुम्ही गेल्या वर्षी अर्ज केला का कॉल फॉर प्रपोजल स्मार्ट प्रकल्पासाठी? हो ना आपलं ते आलेलं आहे ना, या वर्गात आलेलं आहे ना आपलं. मग आता तुमची पोझिशन काय आहे? महागावचं आहे का तुमचं? हा, तर मला हे तर प्रोजेक्ट तुम्ही जे म्हणता आम्ही अर्ज केला, आमचं ते मंजुराती झाल्या. हे मध्ये दाखवला पीटीएम साहेबांनी. हा, मग आता तुम्हाला जे आहे तुमचा डीपीआर मंजूर झाला का? डीपीआर पाठवला ना तुम्ही? डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट जे म्हणतो आपण पाठवला? नाही, रिपोर्ट नाही पाठवला, फक्त त्यांना ते करार वगैरे आमचं पूर्ण झालेलं आहे. नाही, तुमचं शेतकरी उत्पादक कंपनीचं नाव सांगा. जे आपल्या सब डिव्हिजन मध्ये ज्या 4 कंपन्या वर्गवारीमध्ये आलेल्या आहेत ना, हा, त्रुटी आहे. हा, ते आलं तर लक्षात. ह्या फक्त पात्र झालेल्या आहेत, म्हणजे यांनी निकषाची पूर्तता केली, त्याच्यामुळे ह्या फक्त आता पात्र झालेल्या आहेत. पण अजून यांना मंजुरी प्रकल्पाला यायची आहे. हो. नाही, कसं आहे मला सांगतो मी. तुमचं जे आहे ना, आपण आपल्या 4 जे आहे उपविभागातल्या 4 शेतकरी उत्पादक कंपन्या पात्र झाल्या होत्या. त्याच्यामध्ये पुसद मधल्या 3 होत्या. शेंबाळेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी शेंबाळ पिंपरी, त्यानंतर माळपठार शेतकरी उत्पादक कंपनी हिवळणी तलाव, हे दोन्ही माझ्या मंडळ मधल्या. त्यानंतर तिसरी जी होती आपली पुसद तालुका शेतकरी उत्पादक कंपनी कोंडईची, आणि चौथी जी आहे ती महागावची तुमची. तर ही चारही कंपनी आहेत आपल्या अवर्गवारीतल्या आहेत, म्हणजे चारीची आपण पूर्तता केली. चारही निकष जे लागतात प्रकल्पामध्ये भाग घेण्यासाठी त्याची पूर्तता केली. आपल्या चारही जे शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्या अवर्गवारीत आहेत. फक्त त्याच्यामध्ये त्यांनी त्रुटी कॉमन अशी काढली, आपल्या संपूर्ण जिल्ह्यातील जे काही आहेत 10-12 शेतकरी उत्पादक कंपन्या पात्र, त्याच्यासाठी कॉमन त्रुटी अशी काढली त्यांनी की जो खरेदीदार आहे तो व्यापारी किंवा अडत्या नसावा, अशा पद्धतीची ती त्रुटी होती, आणि त्याची आपण पूर्तता करून मागेच पाठवलेलं आहे. मी त्या दिवशीच जे आपले राज्यस्तरावरती जे आपलं पीसीएमयू युनिट आहे, प्रोजेक्ट कोऑर्डिनेशन अँड मॅनेजमेंट युनिट पुण्याला, तिथं जे बसतात त्यांना बोललो मी. तर आपलं जे पीसीएमई आहे त्याच्यापर्यंत पोहोचलं नाही अजून. आत्म्याचं ऑफिस जे आहे त्यांच्याकडे ते आपलं त्रुटीची जी काही आपण पूर्तता करून पाठवलेली आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आता त्यांच्या स्तरावरून ते पाठवतील. ती झाल्यानंतर त्रुटीची पूर्तता झाल्यानंतर आपल्याला पत्र पाठवतील की तुम्ही आता तुमचा जे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो सादर करा. म्हणजे जे काही आपला उपप्रकल्प आहे, म्हणजे उत्पादक भागीदारी उपप्रकल्प असेल तर त्याच्यामध्ये तो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे तो 9 भागामध्ये आहे. माझा आवाज येतोय ना सगळ्यात व्यवस्थित? येतोय सर. हा, तर आपल्याला पत्र येईल राज्यस्तरावरून की तुम्ही आता पात्र आहे, तुमची जी काही त्रुटी होती त्याची तुम्ही पूर्तता केली. आता तुम्ही डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट ज्याला डीपीआर म्हणतो आपण ते तुम्ही सादर करा. त्याच्यामध्ये मग ते डीपीआर जो आहे तो भाग 9 मध्ये आहे. त्याच्यामध्ये सगळंच आहे. पहिल्या भागामध्ये आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीची माहिती असणार आहे, त्याचे भागधारक कोण कोण आहेत, पिकाचं आपण उत्पादन, असं सगळं त्याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर भांडवल काय काय आहे आपल्याकडे, आज रोजी आपल्याकडे सुविधा काय आहे, त्याच्यानंतर आपण कर्ज कोणत्या बँकेकडून घेणार आहे, काय काय आपण उभारणार आहोत, त्याच्यानंतर पर्यावरणीय आराखडा सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये द्यायचा आहे. हॅलो राठोड सर. त्याच्यानंतर सामाजिक तो सुद्धा आपल्याला द्यायचा आहे. असं भाग 9 मध्ये आपल्याला ते डीपीआर तयार करून आपल्याला पाठवावं लागणार, आणि ते पाठवल्यानंतर मंजूर झाल्यानंतर जे आहे, मंजूर झाल्यानंतर आपल्याला त्या प्रकल्पाचा आपल्याला लाभ घेता येणार आहे. तर तुम्ही आता मला सांगा. राठोड सर. आपण जे बोललो काही शेतकऱ्यांसाठी सुद्धा राठोड सर. आमच्याकडे सिद्धेचा माल आहे, त्याला मार्केट उपलब्ध नाही. त्याच्यासाठी आपल्याला तुम्हाला जे आहे बाजार संपर्क वाढ जो उपप्रकल्प आहे त्याच्यामधून आपल्याला अर्ज करून जे आहे बाजार, कारण की आपल्याला बाजारपेठ नवीन उपलब्ध करून द्यायची आहे, जेणेकरून आपल्या सेंद्रिय मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी बाजार संपर्क वाढ जो दुसरा उपप्रकल्प आहे आपण आता तुम्ही अर्ज जो केला आहे तो मला वाटते प्रोडक्टिव्ह पार्टनरशिप उत्पादक भागीदारी उपप्रकल्प त्याच्यातून केला असेल, बरोबर आहे? हो, बरोबर आहे का? त्याच्यातूनच केलाय तुम्ही? हो. हा, तर त्याच्यातून जे आहे त्याच्यातून आपल्याला उत्पादन करून सेंद्रिय मालाचं जो खरेदीदार आहे त्या खरेदीदार तो घेणार तो, आणि आपल्या मालाला तो भाव देणार. पण आपल्याला तो जे काही आपल्यामध्ये दोघांमध्ये करार होणार तेवढाच आपल्याला भाव मिळणार. आता तुम्ही बोलता की आम्हाला चांगलं त्या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे, बरोबर आहे. तर तुम्हाला आता सुद्धा संधी आहे की आता जे आपण अर्ज मागवलेले आहे 31 मार्च त्याची शेवटची मुदत आहे. तर तुम्हाला जे आहे दुसरा जो उपप्रकल्प आहे आपला बाजार संपर्क वाढ, त्या माध्यमातून आपण नवीन बाजारपेठेशी जे आहे ते जोडल्या जाणार आहोत, बरोबर आहे. आता स्थानिक बाजारपेठेमध्ये किंवा आपल्या राज्यातल्या बाजारपेठेत आपल्याला भाव चांगला मिळत नाही असं वाटते आपल्याला. एखादं बाहेरची बाजारपेठ आहे बाहेर राज्यातली त्या ठिकाणी चांगलं त्या ठिकाणी उपलब्ध आहे, आपला बाजारभाव चांगला उपलब्ध आहे. त्याच्यासाठी तुम्ही त्या माध्यमातून. हा, राठोड साहेब, मी हिंगमेरे बोलतो.
माझा प्रश्न बोला, असा बोला. होता की हो, माझा प्रश्न असा आहे की आता हे जे गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे याच्यात बँकेसोबत काही कोलॅबरेशन आहे का की जेणेकरून बँका जो आहे ते कर्ज द्यायला नाकारणार नाही. कारण बऱ्याचशा जागेवर स्थितीत काय होते की गव्हर्नमेंट तर आपल्याला सँक्शन करून देते पण बँक का सँक्शन करत नाही. तर याच्यासाठी बँकेवर काही तुमचं कोलॅबरेशन आहे का? नाही, ह्याच्यामध्ये जे आहे ह्याच्यामध्ये बँकेचं कर्ज घेणं काही बंधनकारक नाही आहे. हो. जर ती शेतकरी उत्पादक कंपनी सक्षम असेल, त्यांच्याकडे तेवढं जर भाग भांडवल असेल, म्हणजे 60% अनुदान हे शासन देणार आहे. जो काही आपला प्रोजेक्ट रिपोर्ट होणार आहे, प्रोजेक्टची कॉस्ट होणार आहे, प्रकल्पाची एकूण किंमत, समजा आपला 4 लाखाचा आपले प्रकल्प झाला, बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये 2,40,00,00,000 रुपये शासनामार्फत तुम्हाला 4 वर्षामध्ये अनुदान दिलं जाणार आहे. त्याच्यामधले जे 1,60,00,000 रुपये आहेत ते तुम्ही स्वतः सुद्धा उभारू शकता. त्याच्यामध्ये तुमचे जे भागधारक आहे, तुम्ही जर तेवढे सक्षम असाल, आर्थिक दृष्ट्या तेवढे जर सक्षम असाल, तर याच्यामध्ये बँकेकडून फायनान्स करणं असं काही अजिबात नाही आहे. तुम्ही स्वतःचा तुमचा नाही जो नाही, शेअर आहे आमच्याकडे तो 1 करोड 40% घेऊ शकता. सर, आमच्याकडे 2 कोटीच्या वरी फायनान्स राहणारच नाही मुळात. तर 2 कोटी हे आपल्याला लोन मध्ये हा, तर आपल्याला ठीक काढायच आहे, लागेल. ठीक आहे. तुमचा सोयीचा त्या ठिकाणी जे काय असेल ते, आणि ते सोडून तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळणार आहे, आणि बँकवाल्यांना पण तसे जे आहेत पत्र त्यांना गेलेले आहेत. म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे हा फक्त मी बोललो ना तुम्हाला की आपल्या पुरतं मर्यादित नाही, वेगवेगळे 7 विभाग त्याच्यामध्ये कार्य करणार आहे, आणि बँकेनं सुद्धा तसे त्याचे ह्याचे गाईडलाईन आहेत ते गेलेले आहेत. त्या ठिकाणी बँक जे आहे तुम्हाला, जे नॅशनलाइज बँक आहे ते तुम्हाला नक्कीच या प्रकल्पासाठी अर्थसहाय्य करणार आहे. आणि जी बँक करायला तयार नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, निश्चितच ते तुम्हाला मदत करू. थँक्यू सर. त्याच्यामध्ये त्यांना बँकेनं काय सिक्युरिटी पाहिजे की ते एवढे मोठे तुम्हाला अमाऊंट तर ते रिकव्हर कसे करणार, त्यांना सिक्युरिटी पाहिजे असेल, कोलॅटरल सिक्युरिटी. त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की हा जो प्रकल्प आहे ह्याच्यामध्ये जे अनुदान आहे ते 60% म्हणजे मोठा प्रोजेक्ट आहे हा, आणि ते अनुदान सुद्धा ते आपण सिक्युरिटी म्हणून वापरता येणार आहे. अच्छा, ते आपण त्यांना सांगणार आहोत. थँक्यू सर. हॅलो राठोड सर. हॅलो, तुम्ही जे बोलले ना तुमच्या सेंद्रिय मालाला बाजारपेठ, तुम्ही काय करा, आता आपला जे बाजार संपर्क वाढ उपक्रम आहे त्याच्यातून तुम्ही अर्ज करा आता चालू वर्षीसाठी. ठीक आहे. तो अर्ज सादर करा, ठीक आहे. हॅलो सर, अर्ज कुठे उपलब्ध होतो? अर्ज आपल्या तालुका स्तरावर 3च पानाचा अर्ज आहे तो. पानाचा अर्ज आहे. हा, ते आपल्या तालुका स्तरावर सुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी आले, आपले मोरे आहेत, संतोष मोरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन मोरे साहेब, त्यांना भेटून ते तुम्हाला नक्की मदत करतील. किंवा तुमचे महागावचे जे आहेत आपले वाघमारे आहेत, त्यांच्याशी भेटून सुद्धा तुम्हाला ते सुद्धा मदत करतील. अविनाश वाघमारे म्हणून जे आहेत. हॅलो राठोड सर. हा, बोला. हॅलो. बोला ना. बंटी बाबा जैविक मिशनचा अध्यक्ष. आमचं गेल्या वर्षापासून सेंद्रिय बंटी बाबा जैविक मिशन अध्यक्ष मी बोलतो, रामभाऊ मार्शेटवार. तर गेल्या वर्षापासून आम्ही जैविक सेंद्रिय माल उत्पादन करून राहिलो, परंतु त्या मालाला योग्य प्रकारे आम्हाला दाम मिळत नाही सेंद्रिय मालाच्या तुलनेत. एक तर गेल्या वर्षापासून त्यामुळे उत्पादन कमी होऊन राहिलं, कारण आता आम्हाला आणखी 2 वर्ष पुढे जायचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून सेंद्रिय मालाला जे किंमत मूल्य भेटायला पाहिजे ते भेटूनच नाही राहिले आम्हाला. तर यवतमाळ जिल्ह्यातली 4 कंपन्या आहेत, घाटंजी, राळेगाव आणि बाबुळगाव, दिग्रस. तर या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन करा की आम्ही काय करायला पाहिजे. आता तुम्ही कधीपासून हे सेंद्रिय मालाचं उत्पादन करताय बोलले? गेल्या वर्षापासून 2023 पासून. ओके. आता तुमची कंपनी जी आहे शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली का तुम्ही? हो, रजिस्ट्रेशन मिळालं, भाग भांडवल बी तयार आहे आमच्याजवळ. सर्व सदस्य संख्या किती आहे? आता आमचे फक्त 37 लोक कमी आहेत, 213 आहेत. हा, तर तुम्ही काय करा, आता तुमचे सदस्य संख्या वाढवा. हे बघा, मी तुम्हाला काय बोललो की या राठोड सर, माझं म्हणणं असं आहे की यांच्याकडे जर सेंद्रिय उत्पादन आहे तर आमच्याकडे भरपूर असे स्टेशन आहे जिथं आपण सेंद्रिय शेतीचा माल परचेस करून रिसेल कंपनीला करू शकतो. फक्त याच्यात कंपनीची अट एकच राहते की यांच्याकडे कमीत कमी याचं आपल्या जैविक उत्पादनाचे सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे.
हो 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 ते मिळून जाईल सर. सर जर तुमच्याकडे जैविकचं तुमच्याकडे सर्टिफिकेशन असेल तर मी तुम्हाला बऱ्याचशा कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबर देतो, ज्याच्यामध्ये आमचं ऑलरेडी पुसदला वर्किंग चालूच आहे या विषयावर. जैविकचं आमचं दुकान आहे किराणा मालाचं. तर याच्या माध्यमातून हो, जे हो. मोठ्या मोठ्या कंपन्या असतात त्यांच्याशी मी तुमची ओळख करून देतो. तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांना माल विकू शकता. फक्त त्यांची एकच आपल्याला अट फुलफिल करायची आहे, ती आहे लायसनिंगची. तर तुमच्याकडे जर त्याची लायसन असेल जैविक खता, जसं हो. त्याला काय म्हणता येईल आपल्याला, सेंद्रिय प्रमाणीकरण केलेलं सर्टिफिकेट आहे सर आमच्याकडे. हो प्रमाणीकरणाचं पिकाचं सर्टिफिकेट. प्रमाणपत्र. माझ्याकडे 30 लोकांचं प्रमाणीकरण केल्याचं सर्टिफिकेट आहे सर. जसं ऑर्गॅनिक इंडिया आमचं नावाचं मी ते- तुम्हाला या स्क्रीनवर दिसताय का बघा, मी पाहतो आहे पहा, माझ्या स्क्रीनवर तुम्हाला दिसताय का पहा. या टाईपचे सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे. या टाईपचे सर्टिफिकेशन जर असेल आपल्याकडे तर आपला माल जो आहे तो जवळपास आपल्या मार्केटपेक्षा 1.5 पटीने आपला माल जास्त विकला जातो. समजा आपल्याला तुरीची डाळ आहे, तुरीची डाळ मार्केटमध्ये 110 रुपये किलो जर असेल तर आपण ती 60 रुपये किंवा 70 रुपयाला विकतो. पण ॲक्च्युली या कंपन्याला आपण 110 ते 120 रुपये किलोने विकू शकतो ॲज अ बल्कमध्ये. ते मार्केट मी तुम्हाला उभं करून देऊ शकतो. फक्त या कंपनीची एकच अट आहे की त्यांना लायसनिंग पाहिजे. नाही नाही धन्यवाद सर, चांगला तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि आमचं प्रक्रियामध्ये आहे प्रमाणीकरणचं, हैदराबादला पाठवलेले आहे आम्ही. नाही ते कंपनीवाले तुमच्याकडे येऊन घेऊन जातील, एवढं मी तुम्हाला प्रॉमिस करू शकतो. नाही नाही आमचे जे जिल्हा समन्वयक आहे यवतमाळ जिल्ह्यातले जे 4 कंपन्या आहेत जैविकच्या, तर त्या 4 कंपन्याचे जे जिल्हा समन्वयक आहेत ते नमुने घेऊन गेले. अच्छा चालतंय. नाही गिरीश काका तुम्हाला सांगतो आता, ठीक आहे तुम्ही चांगलं काम करताय शेतीमध्ये आणि सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे, बरोबर आहे. ते तुम्ही ते चांगलं पाऊल टाकलेलं आहे. आता मला काय म्हणायचं आहे की तुम्हाला ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही जे आहे पात्रतेच्या अटी आहेत ते आज रोजी पूर्ण करत नाही आहे, बरोबर आहे. तुमचे जे सदस्य संख्या किमान 250 पाहिजे. तर तुम्ही काय करा, तुमचे 37 लोक आम्हाला आता या 8 दिवसात आम्हाला पूर्ण करायचे आहे 37. हा तुम्ही ते 250 भागधारक जे आहेत सदस्य संख्या ती पूर्ण करा. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही या प्रकल्पासाठी पात्र व्हाल. दुसरी गोष्ट तुमचं ऑडिट झालेलं आहे का? पहिल्या वर्षाचं 1च वर्ष झालंय तुमचं ऑडिट झालं का? आता मार्च मध्ये नाही, आता मार्च या वर्षासाठी आता तुम्ही करताय, तुम्ही जे आहे ना तुमची कंपनी स्ट्रॉंग बिल्ड करा. जे आता 250 शेतकरी आहेत ते सगळे सेंद्रिय शेती करणारे आहेत का? सगळे टोटल सेंद्रिय शेती करणारे 213 सेंद्रिय करणारे आहेत. आता आम्हाला कमीत कमी 250 करा. मार्च 22 मध्ये ऑडिट करून घ्या, बरोबर आहे. तुम्ही 2 कृपया व्हिडिओ ऑफ करा ना. इतरांनी कृपया व्हिडिओ ऑफ करा. तुम्ही पुढच्या वर्षीसाठी अर्ज करू, या वर्षी नाही करू शकता. तुम्ही तुमची कंपनी स्ट्रॉंग करा पहिले. तुम्हाला स्प्लेंडर मध्ये आहे का करताय म्हणजे तुम्हाला मार्केट पाहिजे सेंद्रिय मालाला. हॅलो सर, म्हणजे आम्हाला आता या त्यांचं माईक ऑफ करा ना. हो माईक ऑफ करा ना तुमचा. इतरांनी कृपया माईक ऑफ करा, म्हणजे आवाज येत नाही बरोबर. आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हा गिरीश काका तुम्ही पहिले तुमची कंपनी स्ट्रॉंग करा, पात्र व्हा तुम्ही, आणि पुढच्या वर्षीसाठी नक्कीच तुम्हाला याच्या माध्यमातून अर्ज करता येईल. आणि बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प जे आहे त्यामधून तुम्ही अर्ज करा. आणि आमचा ऑडिट आपला होणार आहे फरवरीमध्ये सर. हा तुम्ही फरवरीमध्ये. आणि तुम्हाला अजून एक सांगतो की आपलं जे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे त्यांच्या वतीनं आता 30 दिवसीय ऑनलाईन सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण चालू आहे. आता सोमवारी म्हणजे 2च दिवस झाले, 15 तारखेपासूनच चालू झालं ते, 3च दिवस झाले. आणि आज काल आणि आज सुट्टी होती, तर मी तुम्हाला ते पाठवतो. तुम्ही कोणत्या ग्रुपवर आहे का? तुमचा कोणता दिग्रस तालुका आहे ना? हा दिग्रस तालुका डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक मिशन अंतर्गत आमची कंपनी आहे. हा मग त्या दिवशी तुमचे आरिफ शाह साहेब जे आहेत, डॉक्टर पंजाबराव देशमुख जे सेंद्रिय शेती मिशन आहे ते उपसंचालक आहेत आरिफ शाह साहेब, त्यांनीच मार्गदर्शन केलं. तर तुमचं चांगलं काम त्या ठिकाणी चालू आहे. तर तुम्ही जे आहे ना ते ट्रेनिंग सुद्धा अटेंड करा. मी जाधव साहेब जे आहेत तुमचे एडी जाधव साहेब,
त्यांना हो. मी पाठवतो ते प्रशिक्षणाची लिंक आणि बाकीचे आमचे जे बीटीएम आहेत त्यांना तर पाठवलेलीच आहेत, त्यांनी शेअर पण केलेले आहे वेगवेगळ्या ग्रुपवर. तर तुम्ही ते ट्रेनिंग अटेंड करा, कारण की तुम्ही खूप चांगलं काम करताय सेंद्रिय शेतीमध्ये आणि निश्चितच तुम्ही पुढच्या वर्षी जे आहे बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प मधून तुम्ही तुमचा कॉल फॉर प्रपोजल किंवा अर्ज करा तुम्ही. त्याच्यातून तुम्ही जे म्हणताय की आमच्या मालाला चांगली बाजारपेठ आणि नक्कीच तुम्हाला मिळणार आहे ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून. त्याच्यासाठी तुम्ही आमचं अर्ज सर प्रशिक्षण अकोल्याला झालेलं आहे. 3 दिवसाचं प्रशिक्षण हो बोलले ते शहा सर बोलले. दिग्रस तालुका त्याच्यामध्ये आहे, जे डॉक्टर पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशन आहे, दिग्रस तालुका आहे, मी बघितलं आर्णी तालुका यवतमाळ आहे. तर चांगला आहे तुम्ही, तर ह्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा स्मार्ट प्रकल्पामध्ये. ठीक आहे. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? अजून काही प्रश्न असतील कोणाला तर विचारा, प्रश्न नसतील तर मला नाही तर आपण संपवूया मीटिंग. ठीक आहे सर, कोणाचे काही प्रश्न दिसत नाहीत. बरं ठीक आहे. आता मी जे तुम्हाला बोललो स्मार्ट प्रकल्पावरती मी चारोळी केली. ज्यावेळेस माझं प्रशिक्षण चालू होतं वनामती नागपूर येथे 5 दिवसाचं आम्हाला प्रशिक्षण देण्यात आलं. जे राज्य स्तरावरती जी संपूर्ण जे मार्गदर्शक होते स्मार्ट प्रकल्पासाठी खूप छान त्या ठिकाणी आम्हाला प्रशिक्षण देण्यात आलं होतं. आणि त्या प्रशिक्षणामध्ये ज्यावेळेस आमची फील्ड व्हिजिट होती त्यावेळेस मी ही कविता केली स्मार्ट प्रकल्पावरती. तुम्हा सगळ्यांना मी ती ऐकवतो. आणि त्यानंतर माझे जे मित्र आहेत गजानन हिंगमिरे जे पुसद तालुका भाजपाचे ते अध्यक्ष आहेत ते आभार प्रदर्शन करतील आणि आपला हा जो आजचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे तो संपेल त्यानंतर. तर कवितेचं नाव आहे स्मार्ट. अर्थातच आपण सगळे स्मार्ट होणार आहे इथून पुढे. नावाप्रमाणे करण्या एफपीओ सीबीओचा विकास, करण्या एफपीओ सीबीओचा विकास एक प्रोजेक्ट आलाय झकास. खरंच खूप सुंदर आहे प्रोजेक्ट, खरंच सुंदर आहे प्रोजेक्ट, खरेच आहे खूप स्मार्ट. मोबाईल टीव्ही पाठोपाठ किचनही झाला स्मार्ट. आता आहे आपली बारी, आता आहे आपली बारी, आपणही होऊया स्मार्ट. प्रशिक्षण देणे आणि घेणे, त्यावेळेस आमचं प्रशिक्षण चालू होतं. प्रशिक्षण देणे आणि घेणे ही एक कला आहे एक आर्ट. आणि प्रशिक्षकांच्या माध्यमातून आपणही बनूया स्मार्ट. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने घडवून आणूया शेतकऱ्यांचा विकास. शेतकऱ्याचे दीपस्तंभ म्हणून आमचे जे प्रकल्प संचालक आहेत स्मार्ट प्रोजेक्टचे सर्वेसर्वा दशरथ तांबाळे साहेब, त्यांनी जे मार्गदर्शन केलं होतं त्यामध्ये बोलले होते की आपल्याला शेतकऱ्याचा दीपस्तंभ बनायचा आहे. दीपस्तंभ म्हणजे काय की आपण बघतो समुद्रकिनारी लाईट हाऊस ज्याला म्हणतो आपण, जहाजाला दिशा दाखवण्यासाठी, किंवा इथं आता गाव आलेला आहे त्याला दीपस्तंभ म्हणतात लाईट हाऊसला मराठीमध्ये. तर शेतकऱ्याचे दीपस्तंभ बनून तसे आपल्याला दीपस्तंभ बनायचे शेतकऱ्यांचे दीपस्तंभ बनून त्यांच्या जीवनातील अंधकार दूर सारू आणि चौफेर उधळूया त्यांच्या प्रगतीचा वारू. दाखवू सर्वांगीण प्रगतीची एक नवी वाट. स्मार्ट करूया बळीराजाला मग वेगळाच असेल त्यांचा थाट. सर्व शेतकऱ्यांना दाखवू एक नवी आनंदी पहाट आणि त्यासाठी यशस्वीपणे राबूया मित्रांनो स्मार्ट स्मार्ट स्मार्ट. धन्यवाद. धन्यवाद सर. माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय परिवर्तन प्रकल्प स्मार्ट या महत्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल आदरणीय निलेश राठोड सर, मंडळ कृषी अधिकारी शेंबा पिंपरी, तसेच तज्ञ प्रशिक्षक स्मार्ट यांनी आपल्याला या प्रकल्पाबाबत सविस्तर अशी माहिती दिली. तसंच आपले जे काही या प्रकल्पाच्या बाबतीत काही शंका, काही अडचणी, काही प्रश्न जे होते त्या प्रश्नाचे सुद्धा सविस्तर निराकरण केलं. त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. आणि आपण सुद्धा सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आजच्या या प्रशिक्षण कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहिले त्याबद्दल आपले सुद्धा सर्वांचे आभार. त्याचबरोबर आमच्या तालुक्याचे सर्व बीटीएम एटीएम तसंच मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी सर हे सुद्धा या प्रशिक्षण कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते. त्यांचे सुद्धा मनापासून आभार. मला वाटते गजानन सर आभार प्रदर्शन करतो म्हणाले. हो. गजानन सर का? नमस्कार, मी गजानन हिंगमिरे, कृषी निर्मिती फार्मर प्रोड्युसर कंपनीचे डायरेक्टर. आम्ही विश्वनाथ भाऊ मुखरे आणि आम्ही एक कंपनी स्थापन केली आहे ज्याचं नाव कृषी निर्मिती फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे. आणि सोबतच मी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे एक तालुका अध्यक्षाचं एक पद आहे माझ्याकडे.
आणि आज आपल्या गुगल मीटच्या माध्यमातून जे स्मार्ट प्रकल्पाचे तज्ज्ञ प्रशिक्षक तथा आमच्या पुसदमधील शेंबाळपिंपरी सर्कलला लाभलेले कृषी मंडळ अधिकारी श्री निलेश राठोड सरांनी आपल्याला जे मोलाचे मार्गदर्शन केले आहे त्यांच्याबद्दल मी त्यांचा खूप खूप जाहीर आभार मानतो व सोबतच त्यांचे ध्येय आहे की शेतकरी हा समृद्ध शेतकरी झाला पाहिजे. आणि आमच्या पुसद तालुक्यातील उपविभागीय अधिकारी श्री प्रशांत नाईक साहेब जे तनमन धनाने शेतकरी बांधवाची सेवा करीत आहे त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि सोबतच पुसद तालुका कृषी अधिकारी दिवस असो वा रात्र जे प्रत्येक शेतकऱ्याच्या हक्केला आव देणारे श्री शुभम बेरड साहेबांचे सुद्धा आभार मानतो. आणि ज्या आपल्या शेतकरी हा उद्योजक झाला पाहिजे, हा कारखानदार झाला पाहिजे, यासाठी त्यांच्या गटाच्या माध्यमातून असो किंवा FPOच्या माध्यमातून असो एकत्र करण्याचे काम करणारे आमच्या चारही तालुक्यातील BTM साहेबांचे मी आभार मानतो. आणि उपस्थित सर्व FPOचे अध्यक्ष व सचिवाचे सुद्धा आभार मानतो. आणि हे आभार प्रदर्शन संपून ही मीटिंग संपवतो असे मी जाहीर करतो. सर्वांचे धन्यवाद. ओके, धन्यवाद साहेब.